आणि आम्ही सांगतो तत्परेला आम्ही खुर्चीवर बसू देणार नाही, पालकमंत्र्यांच्या खुर्चीवर आम्ही बसू देणार नाही, हा आमचा चॅलेंज आहे। जिल्ह्यामध्ये संपूर्ण वातावरण झालेलं होतं की पालकमंत्री भरतशेठ व्हावं म्हणून, आणि आता जो निकाल आलाय तो अनपेक्षित आहे, तो मनाला पटणारा नाही आहे। भरतशेठ अंगार है, बाकी सब बंगाल है, अंगार है, बाकी सब बंगाल है। भरतशेठ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, भरतशेठ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आवाज कुराचा, शिवसेनेचा, आवाज कुराचा, शिवसेनेचा, शिवसेना जिंदाबाद, जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद। इतिहास बघितला, मागची जी सत्ता परिवर्तन जे झालं ते मुळातच कशामुळे झालं तर निश्चितपणे या पालकमंत्री पदावरूनच झालेलं आहे। त्याचबरोबर आता आमच्या सर्व शिवसैनिकांची या ठिकाणी अपेक्षा होती, या जिल्ह्यामध्ये 6 आमदार हे आपले 3 आमदार भाजपचे, 3 आमदार शिवसेनेचे आणि 1 राष्ट्रवादीचा असताना या ठिकाणी जे काय 5 से 6 आमदार आहेत त्यांनी एकमुखी भरतशेठ गोगावले यांना पाठिंबा दिला असताना देखील या ठिकाणी फक्त राष्ट्रवादीचा एकच आमदार आणि ते मंत्री असल्या कारणाने या ठिकाणी त्यांना जे पालकमंत्रीपद देऊ केलेलं आहे हे आम्हाला कोणालाही या ठिकाणी मान्य नाही आहे। त्यामुळेच हा या ठिकाणी आपण खरं तर उद्रेक या ठिकाणी बघत आहात। भरतशेठ अंगार है, बाकी सब बंगाल है। महायुतीमध्ये एक फॉर्म्युला ठरलेला आहे, ज्या पक्षाचे जास्त विधानसभा सदस्य त्या पक्षाचा मुख्यमंत्री, त्याचप्रमाणे ज्या पक्षाचे जिल्ह्यामध्ये जास्त विधानसभा सदस्य त्याचा पालकमंत्री, असा फॉर्म्युला ठरलेला असताना सुद्धा केवळ एक आमदार असलेल्या राष्ट्रवादीला पालकमंत्रीपद दिलं गेलंय। नाराजी निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी हे रस्ता रोको केलेला आहे। त्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी उभे राहिलेलो आहोत आणि आमची सर्वांची एकच मागणी आहे की या रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे भरतशेठ गोगावले यांनाच मिळालं पाहिजे। त्यासाठी आज आम्ही रस्त्यावरती उतरले आहोत। ज्यासाठी आम्ही सत्ता सोडली, ज्यासाठी आम्ही उद्धव बाळासाहेबांची सत्ता सोडली, त्या पालकमंत्री पदावरून जर अजून 5 वर्ष जर आम्हाला संघर्ष करावा लागत असेल तर आम्हाला हे मान्य कदापि होणार नाही आणि आम्ही या पद्धतीचा उद्योग नेहमी चालूच ठेवणार आहोत। ज्या पद्धतीने आम्हाला मंत्रीपद दिलं, मंत्रिपदाची आम्हाला गरज नाही, आम्हाला फक्त रायगडचं पालकमंत्रीपद पाहिजे आणि तो जर भेटत नसेल तर हा आंदोलन उग्र होणार आणि आम्ही सांगतो तत्परेला आम्ही खुर्चीवर बसू देणार नाही, पालकमंत्र्यांच्या खुर्चीवर आम्ही बसू देणार नाही, हा आमचा चॅलेंज आहे। आणि वरिष्ठांजवळ अजून तशी काय चर्चा झालेली नाही आहे, फोन केलेला आहे आम्ही, परंतु निकाल आणि हे धक्कादायक आम्हाला वाटतोय। अपेक्षा नव्हती आम्हाला, कारण जवळजवळ आमचे 6च्या 6 आमदारांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना कळवलं, सगळ्यांनी भेटी घेऊन सांगितलं। त्यानंतर जिल्ह्यामध्ये संपूर्ण वातावरण झालेलं होतं की पालकमंत्री भरतशेठ व्हावं म्हणून, आणि आता जो निकाल आलाय तो अनपेक्षित आहे, तो मनाला पटणारा नाही आहे। परंतु ठीक आहे, आता जे काय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील, जो असेल तो आम्हाला मान्य करावा लागेल, कारण ते आमचे नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतोय। त्यांच्या मनात काय असेल किंवा काय तर ते सांगतील।